महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहूजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या महामानवांनी आपलं जीवन आपल्यासाठी वेचलं त्या सर्वांना प्रथम अभिवादन. आजच्या या बानाईच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय इंजिनियर अरविंद गिडाम सर, कार्यक्रमाचे उद्घाटक या डिरेक्टरीचे उद्घाटक जे तुम्ही बघितली आहे वाय बघेल सर, बोधाचार्य देवीदास राऊत सर, माननीय हेमंत वाघमारे सर, तसेच अनुप सांगोडे सर जे पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत, इंजिनियर विजय फापटे सर, त्यानंतर इथं कोषाध्यक्ष उपस्थित असलेले सतीश तेलंग सर, इंजिनियर भास्कर खोबरागडे सर, तसेच आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय उद्योजक. हा कार्यक्रम आता या टप्प्यावर येऊन पोहोचलेला आहे आणि खूप सारे उद्योजक इथे उपस्थित झालेले आहेत. या डिरेक्टरीमध्ये जी आज डिरेक्टरी प्रकाशित केलेली आहे यामध्ये मला असं वाटतं की बहुतेक लोकांचे नाव असतील, पण काही अनेक नाव सुटलेले असतील. तर या डिरेक्टरीमध्ये ज्यांचीही नाव सुटलेले असेल त्यांनी यानंतर नावे द्यायची आहे आणि आम्ही परत डिजिटल डिरेक्टरी इथे छापणार आहोत. कलर फोटो सहित कलर फोटो सहित तुमचे जे काही व्यवसाय राहतील त्या कलर फोटो सहित परत डिजिटल डिरेक्टरी आम्ही प्रकाशित करू आणि ज्यांचे नाव सुटलेले असेल ते सर्व यामध्ये इन्व्हॉल्व होतील. आज संपूर्ण हॉल भरलेला होता. संपूर्ण उद्योजक असं वाटत होतं की नागपुरात खूप आहे, पण थोडंसं आणखी दुःखाची बाब अशी आहे की जो समाजपेस आपण इथे उभा करत आहोत, 12 लाख लोकसंख्या असलेला हा नागपूर आपल्या समाजपेचा, तशी 50 लाखाच्या आसपास लोकसंख्या आहे. आपण 5% ही उद्योजक नाही. 5% म्हणजे 12 लाखाचे 5% 60,000 होतात. 300-400 नाव आम्हाला मिळाले, आणखी 200-400 नाव सुटले असेल. मला नाही वाटत की 1000चा आकडा आपण क्रॉस करू. तर ही शोकांतिका आहे. येणारा काळ सर्वांना माहीत आहे की प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे, नोकऱ्या संपलेल्या आहे आणि समोर एज्युकेशनही सरकारी मिळणार नाही. आज आपल्याकडे एज्युकेशन आहे, बहुतेक युवकांनी रोजगारात यावं हा आमचा उद्देश आहे. मागील 8-10 वर्षापासून आम्ही बानाईतर्फे उद्योजक बना ही योजना राबवित आहोत. हेमंत वाघमारे सर मागील 10-12 वर्षापासून सतत बानाईत येत आहे आणि सतत आम्ही मार्गदर्शन करत आहोत. पण काही गोष्टी जेव्हा आमच्या लक्षात आल्या, माझ्यातर्फे खूप सारे प्रोग्राम लागले इथे व्यावसायिकांचे आणि काही लोकांनी म्हटलं की सांगणं हा पार्ट वेगळा असतो, तुम्ही करून बघा मग तुम्हाला समजेल की व्यवसायात काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा मी मागील 2 वर्षापासून व्यवसाय करण्याचं प्रॅक्टिकल करत आहे आणि मला जे अनुभव आले ते तुमच्यासमोर थोडेसे सांगणार आहोत आणि त्यातून हा समाज समोर गेला पाहिजे याची ही भावना ठेवून बानाई मार्फत आम्ही कार्य करत आहोत. तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगतो. मी नोकरीवर आहे, गिडाम सरांनी नोकऱ्या केल्या आणि बहुतेक आम्ही चांगल्या नोकऱ्या करून इथे काही रिटायर झाले, आम्ही पुन्हा आहोत. पण नोकरी ही केवळ स्वतः वृत्ती असते, आपल्या वृत्ती मर्यादित असते. मला आज लाखो पगार असेल, रिटायरमेंट नंतरही लाख रुपये मिळेल, पण मलाच मिळेल माझ्यात एवढी हिंमत नाही की माझ्या मुलाला 10,000ची तरी नोकरी, म्हणजे ते सर्व काही माझ्या पुरतं सीमित आहे. माझ्या मिसेसला अर्ध मिळेल म्हणजे मी आणि मिसेस संपला. पण व्यवसाय असा आहे की आपण जर व्यवसाय केला, तुम्ही व्यवसाय करत आहोत, तुम्ही तुमच्या मुलांना पण ट्रान्सफर करू शकता, तुमचे मुलं त्यांच्या मुलांना ट्रान्सफर करू शकते, ही फार आनंदाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आणखी व्यवसायात अशी आहे, मी नोकरी केली, माझं उत्पन्न लिमिटेड आहे, ते संपलं. जे काही आहे ते नोकरीत बेसिक ठेवलं, त्याच्या पलीकडे माझ्यात कितीही क्वालिटी असेल त्याच्या पलीकडे मी जाऊ शकत नाही. पण ज्यांचे व्यवसाय आहे त्यांच्यात जर क्वालिटी असली तर लाखो करोडो ते खूप दूरपर्यंत जाऊ शकतात. व्यवसायाचे हे 2 फायदे आहेत. म्हणून तुमच्यासाठी टाळ्या होऊ द्यायला पाहिजे की तुम्ही व्यावसायिक आहात. नोकरी आणि व्यवसायातला हा महत्त्वाचा फरक मी सांगितला. पण आता आपण व्यावसायिक होताना आपल्या समोर खूप मोठ्या अडचणी आहेत. 5% आपण व्यावसायिक सहजपणे होऊ शकतो, पण आपण अजून झालेलं नाही. आमचा विचार आहे की आपला समाज कमीत कमी 50%च्या वर व्यावसायिक व्हायला पाहिजे. ते कसं शक्य आहे? शक्य आहे. सिंधी समाज राऊत साहेबांनी सांगितलं, गोधड्या शिवत होत्या, रोडवर दुकानं टाकून होते, आज ते त्यांचे मोठमोठे मार्केट्स आहेत, दुकानं आहेत, होलसेलमध्ये आहेत. 95% समाज तो व्यवसाय करतो, 5% अपयशी होत असते. मारवाडी समाज, कुरेशी समाज या मनुवादी व्यवस्थेमुळे काही ठराविक समाज हा 95% व्यवसायात आणि यशस्वी होतो. आणि आपण जर उतरलो तर आपल्यातले 5% ही लोक यशस्वी होत नाही, 95% लोक फेल होतात. ही वास्तविकता
जेव्हा आम्ही प्रॅक्टिकल केलं तेव्हा आमच्या नजरेस आले तुम्ही यशस्वी उद्योजक आहे, उद्योजक करत आहे, आनंदाची गोष्ट आहे. पण अनेक लोकांनी प्रयत्न केला, अनेक यशस्वी नाही झाले, अयशस्वी झाले आणि निराश होऊन दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी नोकरी प्रायव्हेट करायला लागली. यामध्ये फरक कुठे येतो त्याचं उदाहरण आम्ही बघितलं. जसं आम्ही एक शॉप काढलं, साधं शॉप काढल्यानंतर आम्हाला असं वाटलं की चला आम्हीच ग्राहक आम्हीच मालक ही संकल्पना ठेवून शॉप काढलं. 150 लोकांची टीम घेऊन शॉप काढलं, पण ते 150 लोक किराणा घ्यायला येतच नाही. ते चालेल कसं? एक हा प्रॉब्लेम की तुम्ही व्यवसाय काढल्यानंतर जर तुम्हाला ग्राहक नाही मिळाले तर तुमचं चालणार नाही. दुसरा महत्त्वाचा आणखी एक प्रॉब्लेम असतो की तुम्ही जिथून सामान घेतात रॉ मटेरियल किंवा होलसेलमधून ते तुम्हाला स्वस्तात देत नाही, तर तुम्ही ते स्वस्तात विकाल कसं? तिसरा आणखी एक मेन प्रॉब्लेम आहे जो आमच्या प्रॅक्टिकली नजरेस आला की तुमच्या आजूबाजूला वेगळे दुकान आहे तुमच्यासारखे, त्यांना तुमच्यापेक्षा स्वस्तात सामान मिळतं, ते स्वस्तात विकतात. तोच जो सप्लायर आहे तुम्हाला महाग देतो, ते तुम्ही ते कसे स्वस्तात विकाल? हे प्रॅक्टिकल अनुभव आम्ही जेव्हा घेतले तेव्हा आमच्या लक्षात आलं की आपले लोक का टिकू शकत नाही, त्याला टिकूही दिल्या जात नाही. म्हणून आम्ही की चला नागपुरात ही व्यवस्था आहे तर बाहेर बघू आणि एक टीम बनवली आणि पूर्ण भारतभर दौरे केले, चालूच आहे. आता सुरतवरून आलो आणि आणखी काही महिन्यानंतर आम्ही आता विदेशाचे दौरे करणार आहोत, चायनाचे. आमच्या लक्षात आलं एक उदाहरण मी नेहमी सांगतो आणि आताही सांगत आहे की एक डेटॉल साबणीचं जे पॅक होतं तुम्ही ऐकलं असाल, 186 रुपये किंमत असलेलं पॅक आमच्या शॉपमध्ये आम्ही ठेवलं. त्याची किंमत 180 ठेवावी लागली कारण ते आम्हाला मिळालं होतं 176 रुपयाला. आणि एक ग्राहक आला, ते पाहून म्हणाला बाजूच्या दुकानात तर 160 ला मिळत आहे. सप्लायर तोच बाजूच्या दुकानात 160 ला मिळत आहे. मला आश्चर्य वाटलं, मी माझा माणूस पाठवला आणि ते विकत घेऊन आले, 160 ला विकत आणलं. जे म्हणजे साबण जी होती लाईफ बॉय प्लस 176 ला मिळालेली काय आम्ही 160 मध्ये विकू शकू? त्या सप्लायरला विचारलं, तू तिथे पण सप्लाय देतो आम्हाला पण देतो, तो 160 ला विकतो, तू आम्हाला 176 ला देत आहे, आम्ही 186 किंमत 80 ला विकत आहे. तो म्हणाला नाही सर ते डुप्लिकेट असेल, आम्ही तिथेही तेच किंमत लावली, तुम्हालाही तेच किंमत लावली. तेव्हा कुठं काहीतरी कारण वेगळं आमच्या लक्षात आलं आणि जेव्हा बाहेरचे दौरे चालू केले तर लक्षात आलं की तो 186चा बॅग आम्ही केवळ 120 रुपयात आणला आणि त्याच्यापेक्षा 140 150 ला आम्ही विकला. ते लक्षात आलं की जोपर्यंत आपण बाहेर निघत नाही तोपर्यंत या गोष्टी करू शकत नाही. साखर आर्टिफिशियल आहे, साखरेची किंमत 1 रुपया आहे, कुठे कुठे 15 रुपये आहे, कुठे 35 रुपये. फॅक्टरीतून 40 रुपयाच्या 35 रुपयाच्या खाली मिळत नाही चांगली क्वालिटी असेल तर. आताही आम्ही त्या साखरेची किंमत 35 रुपये ठेवली. ती गोष्ट आम्हालाही समजली. लोक दोन गोष्टी बघतात, साखर तेल किराण्याच्या बाबतीत आणि दुकान ठरवतात स्वस्त आहे की महाग आहे. तेलाच्या बाबतीत आजही आम्ही अपयशी आहोत. बाजूच्या दुकानात तोच सप्लायर देतो, तो आमच्या स्वस्त्यात विकतो आणि आम्हाला तोच सप्लायर आजही त्याचे चेक नाही दिले म्हणून त्यांनी माल नाही टाकला. लोक मागतात माल टाकावं लागतं. तोच सप्लायर आहे, आजही तो स्वस्त्यात देत नाही. त्याला जर म्हटलं तर तुम्हाला माल घ्यायचा असेल तर घ्या, आम्ही माल देणार नाही. आणि एकच सप्लायर एक एरियात असतो, एकच सप्लायर एक एरियात असतो. प्रत्येक वेळेस इतवारातून जाऊन माल आपण आणू शकत नाही, आणलं तरी तिथेही लिमिटेशन्स येते. या गोष्टी किराण्याच्या आहेत. मग आम्ही अभ्यास केला की करायचं कसं, मार्ग करायचे कसे. तेव्हा आम्ही ठरविलं की 12 लाख असलेला हा समाज जर आपला ग्राहक बनला तर एक नाही 1000 मोठमोठे दुकानं चालू शकतात. 1000 त्याचा टर्नओव्हर 250 ते 300 करोड हा वार्षिक आहे प्रॉफिट. जर आपले दुकानात कपड्याचे काढले तर 450 दुकानं चालू शकतात. हा आम्ही सर्वे केला. स्टेशनरीची दुकानं काढले तर 250-300 दुकानं चालू शकतात. इलेक्ट्रॉनिकचे दुकानं काढले तर 150 चालू शकतात आणि वार्षिक टर्नओव्हर हा 500 ते 800 करोड फायदा जो आपल्या खिशातून इतरांना जात आहे तो आपण आपल्यामध्ये घेऊ शकतो, पसरवू शकतो. या गोष्टी आम्ही केल्या. आता यानंतर आम्ही दुसरी स्टेप अशी घेतली, ती अशी की जो कोणी शॉप काढत असेल, आता आम्हाला बाहेरचे दुकानं माहीत पडले, इलेक्ट्रॉनिक्स असो, किराणा असो, बाकीचे होलसेलर असो, ती स्कीम आम्ही चालू करत आहे आणि प्रॅक्टिकल चालू करणाऱ्या 90% आम्ही सफल झालेलो आहोत. 10% जे आहे ते आमचं काम बाकी आहे. जे कोणी दुकानं काढतील आम्ही त्याला स्वस्त्यात माल देऊ, होलसेलर या नात्याने ते शॉप चालू शकतात. दुसरी गोष्ट, ज्यांचे प्रोडक्शन आहे, खूप काही आता मला इथे दिसल्या की प्रोडक्शन करतात, ते होलसेलर त्यांचा माल घ्यायला खूप प्रॉब्लेम क्रिएट करतात. 5% लोक यशस्वी होतात, 95% प्रोडक्शन करणारे फेल होतात. त्या होलसेलरमध्ये आम्ही गेलेलो आहोत, त्यांचाही माल आम्ही घेणार आहोत.
समोर ऑनलाईन चालू होणार आहे, समोर लक्षात ठेवा ऑनलाईन चालू होणार आहे. त्या ॲपवरही आम्ही जात आहोत की तुमचं जे काही प्रोडक्शन असेल त्याचंही काम 90% झालेलं आहे. तेही समाजाचं ॲपवर टाकून तेही आपल्या ग्राहकांना देऊ. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की जो बेस ग्राहक आहो आपण तो तयार झाला पाहिजे. आता तो तयार कसा होईल, एक उदाहरण देतो. जसा सिंधी समाज प्रथमतः शिंदेच्या दुकानातून सामान घेतो, पटेल समाज हा प्रथमतः पटेलच्या दुकानातून सामान घेतो. आणि जर पटेलच्या घरी एखादा कार्यक्रम असेल आणि चुकून त्यानं दुसरीकडून सामान घेतलं तर पटेल लोक त्याच्यावर बहिष्कार टाकतात, कारण ते प्रथम त्याचे ग्राहक आहे म्हणून तिथून आहे. कुरेशी समाजही त्याच प्रमाणात उद्योजक मध्ये आहे. ते तर पैसा पण देतात, जसं सिंधी समाज अर्ध सामान देतो, कुरेशी समाज हा पैसा पण देतात युवकांना व्यवसाय टाकण्यासाठी. आणि एकदा जर फेल्युअर झाला तर त्याचं फेल्युअरही बघतात, दुसऱ्यांदाही त्यांना 5-5 लाख रुपये देतात. मी 3-4 उदाहरण बघितले. आपल्या इथं मोठ्या मुश्किलनं एखादं तुम्ही शॉप किंवा एखादं फॅक्टरी काढली, तुम्ही जर फेल झाले, लोन घेतलं तर तुम्ही तिथेच डुबले. तुम्हाला ना समाज हेल्प करत ना कुठला पैसा देत. तर तीही स्कीम आम्ही उभी करणार आहोत की आपण समाजाकडून काही पैसा गोळा करू आणि जर इमानदारीनं चालवणारे काही लोक असतील त्यांना मदत करू. व्यवसाय चालू त्या आम्ही स्टेजवर आम्ही जात आहोत. खूपदा आम्ही काही गोष्टी बघितल्या की अकोल्याला आंबेडकर प्रतिष्ठान आहे, आम्ही नेहमी उदाहरण देतो त्याचं की त्यांनी बँक उघडली, त्यांनी हॉल उघडला, त्यांनी बिझनेस चालू केले. नागपूर काही कमी आहे, तिथल्यापेक्षा आपली संख्या जास्त आहे. इथं करोडो रुपयामध्ये बँक चालतात. आपलीही बाणाईची एक बँक उघडलेली आहे. तुम्ही इकडे तिकडे पैसा टाकण्यापेक्षा मी तुम्हाला अपील करतो की तुमचा पैसा हा बाणाईच्या पतसंस्थेत येऊ द्या, तीही करोडोमध्ये जाईल. आणि अध्यक्षांनी आता जाहीर केलं की तुम्हाला जर व्यवसायासाठी लोन लागलं तर ते देतील. या गोष्टीशिवाय आता आपल्याला पर्याय नाही आहे. या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या जाहीरपणे बोलू शकत नाही, पण ज्यांचे व्यवसाय आहे, समाज हा व्यावसायिक बनण्यासाठी त्यांना आव्हान आहे की त्यांनी आपल्या विहारात सामाजिक विचार मिटिंग घ्याव्या. आम्ही मार्गदर्शन करण्यासाठी येऊ, आम्ही त्यांना समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी येऊ. तुमचा असलेला पैसा हा इकडे तिकडे खर्च करू नका, तो आपल्या समाजात फिरवा, जेणेकरून आपल्या समाजातून अनेक युवक व्यावसायिक बनतील. कोणी उत्पादक बनेल, कोणी बिझनेसमॅन बनेल, कोणी होलसेलर बनेल. यासाठी आता स्वतः आम्ही प्रॅक्टिकल प्रयत्न करणार आहे. तर बाणाई मार्फत महात्मा ज्योतिबा फुले आम्ही केंद्र काढलेलं आहे. आम्ही एक परत मोठी टीम बनवलेली आहे. एका दिवशी 10 कार्यक्रम जरी आपण लावले तरी आम्ही 10ही ठिकाणी 10 व्यक्ती येऊन मार्गदर्शन करू. पण ही चळवळ, आर्थिक चळवळ ज्याला म्हणता येईल, ती मोठ्या प्रमाणावर आपल्याला चालवायची आहे, लक्षात घ्या. महात्मा फुलेंचं उदाहरण दिलं की टाटापेक्षाही मोठे बिझनेसमॅन होते. मी नेहमी सांगत असतो की ते मरताना त्यांचं मरण असं झालं की त्यांच्याजवळ औषधालाही पैसे नव्हते. सर्व त्यांनी बिलकुल आपला पैसा समाजसेवेसाठी टाकला. शाहू महाराजांनी आरक्षण दिलं. ते आरक्षण केवळ नोकरीला नाही दिलं तर व्यवसाय करणाऱ्यालाही आरक्षण दिलं. कांबळेचं उदाहरण तुम्हाला माहित असेल, त्याला चहाची टपरी काढून दिली. त्यांना माहित होतं की याचा चहा प्यायला कोणी जाणार नाही, म्हणून ते स्वतः पूर्ण ऑफिस टीम घेऊन चहा प्यायला जायचे. तसं तुम्हाला आता कोणी आरक्षण देणार नाही. तुमच्या नोकऱ्या बंद केल्या तर व्यवसाय तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. आपणच आता आपल्याला उभं राहावं लागेल, उभं करावं लागेल, एकमेकाची सोबत घ्यावं लागेल. या गोष्टी लक्षात घ्या. महात्मा फुलेंनी जे वाक्य सांगितलेलं आहे नेहमी ते ध्यानात ठेवा. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खसले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. आता आज आपल्याजवळ विद्या आहे, त्याच्यामुळे विद्या असल्यामुळे आपली जे मती आहे ती व्यवस्थित आपण ठेवायला पाहिजे, नीती बनवायला पाहिजे आणि गती देऊन आपलं वित्त वाढवायला पाहिजे. हे गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्याशिवाय होणार नाही. आणि जिथे जिथे आपल्याला संधी मिळाल्या आपण मागे नाही आलो. मोठमोठे क्लास 1 अधिकारी आपले बनले. राऊत साहेबांनी व्यवसाय केला तर त्यांनीही 150 लोकांना रोजगार दिला. ते जर नोकरीवर असते स्वतःपुरते झाले असते, पण ते व्यवसाय झाले, त्यांनी 150 लोकांना रोजगार दिला. आणखी ते रोजगार देत आहे 250 लोकांना. तर त्याच्यामुळे व्यवसाय हा महत्त्वपूर्ण झालेला आहे आणि व्यवसायाशिवाय आता आपल्याला दुसरा मार्गही राहिला नाही. म्हणून मी सर्वांना अपील करतो की जास्तीत जास्त लोकांना व्यवसायात आणा आणि आपण प्रथमतः आपल्या समाजाचा ग्राहक बनवा. जो इतरांना आपल्या खिशातून 500 ते 800 करोड प्रॉफिट जातो वार्षिक, तो वाचवा, तो समाजात पसरवा. काय ती मदत लागेल ती नेहमी करू. व्यवसाय देण्यासाठी आपल्याला जी जी मदत लागेल तीही आम्ही बाणाईतर्फे किंवा वैयक्तिक लेवलवरही करत राहू. एवढे बोलतो आणि थोडा वेळ म्हणजे आणखी आता वेळ जास्त झाल्यामुळे जास्त न बोलता इथेच माझे 2 शब्द संपवितो. आपण शांतपणे ऐकून घेतले त्यासाठी धन्यवाद. सर्व महापुरुषांना विवाहवंदन करून आज या कार्यक्रमाला मंचकावर उपस्थित आदरणीय
इंजिनियर अरविंद केडार साहेब, आमचे MSMEचे असिस्टंट डायरेक्टर आदरणीय YB बघेल सर, निलेश नाकले सर, बोधाचार्य देवीदास राऊत सर, त्यांना आपण आताच ऐकलं, त्यांच्या मनातल्या आपण तळमळ ऐकून घेतल्या. आज या महात्मा ज्योतिबा फुले व्यावसायिक मार्गदर्शन केंद्र बानाई या केंद्राने मागच्या 2023ला मला वाटतं जुलै महिन्यात त्यांचं उद्घाटन झालं आणि अशा प्रकारचं एक महात्मा ज्योतिबा फुले व्यवसाय मार्गदर्शन केंद्र बाणाईने पुढे गेलं आणि त्याच्यावर काम करणं सुरू केले. यामध्ये भरपूर लोक होते. गेडांकर साहेब आहेत या ठिकाणी पूजा नाकले मॅडम आहे, सुमेधजी आहे, अनिता मेश्राम मॅडम आहे, सूरज रोडगेजी आहे, विजय धाबार्डे आणि महेश बोदलकरजी यांनी विविध कार्यक्रम या माध्यमातून आतापर्यंत राबवले आणि बाणाईचं आदरणीय गेडार साहेबांचं त्याला पूर्ण प्रत्येक वेळेस सहकार्य मिळत गेले आणि उद्योजकतेमध्ये किंवा सामाजिक उद्योजकता घडावी याकरता बाणाईने हा एक वेगळा पाऊल जो उचलला, त्या पाऊलला मागच्या 2-4 वर्षामध्ये खूप चांगलं एक वेगळ्या प्रकारचं स्वरूप आलेलं आहे. याच कार्यक्रमाकरता आज आपण आजच्या ठिकाणी सावरकर साहेब आहेत, अजय सावरकरजी, विजय जयंत इंगळे साहेब आहेत, सतीश तेलंगजी, शरद गुडके साहेब आहेत, विजय खापर्डे साहेब आहेत, आता त्यांची भेट झाली, ज्योत्स्ना चव्हाण आणि विजय उमरेजी. या व्यतिरिक्त बाणाईचे सर्व सदस्य, म्हणजे आपण कदाचित हा कार्यक्रम उद्योजकतेवर आपण 5 वर्षाच्या आधी म्हटलं असतं आणि पालेनी म्हटलं असतं, कदाचित एवढे लोक कधी जमा होत नव्हती किंवा या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळत नव्हता. पण आज फक्त आपण एका ज्या माध्यमातून ही एक डिरेक्टरी आपण काढत आहे, या डिरेक्टरीचा जो काही संघटित डेटा, म्हणजे प्रत्येक उद्योजक वेगवेगळा असतो, प्रत्येक वेगवेगळं काम करायचं, पण एक संघटित डेटा बाणाईने त्या ठिकाणी तयार केला आणि सर्वांना एका बॅनर खाली आणण्याचा प्रयत्न केला. हा अत्यंत उल्लेखनीय काम बाणाईने आणि या ठिकाणी केलं. त्याबद्दल बाणाईचं जेवढा आभार मानता येईल किंवा सर्वांना एकत्रित घेऊन जाण्याचं काम जे काही बाणाई मागच्या 3-4 वर्षापासून मोठ्या प्रमाणात करत आहे, खरंच बाणाईचं सर या ठिकाणी टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करावं असं मला वाटतं. एवढं सोपी काम नाही, म्हणजे डेटा कलेक्ट करणे, जोडून ठेवणे, एक छोटस आपलं या ठिकाणी प्रबोधनी, म्हणजे ज्या ठिकाणी दर आठवड्याला वगैरे प्रत्येकाला काउन्सिलिंग करणे, मेंटरिंग करणे, ह्या सर्व गोष्टी सुरू केल्या. एवढंच नाही तर बाणाईने आणखी एक काम पुढे केलं. त्यांच्या लक्षात आलं की शासकीय योजना भरपूर आहेत, पण या योजनेबरोबर प्रत्येकालाच आर्थिक ज्या वेळेस गरज पडतं त्यावेळेस ह्या योजनांचा फायदा होतो का, या संदर्भात बाणाईला कळलं आणि एक मला वाटतं एक चांगलं कोऑपरेटिव्ह संस्था सुद्धा बाणाईच्या नावाने या ठिकाणी साहेबांनी सुरू केली. गेडार साहेबांनी ते सुद्धा एक मोठं काम, म्हणजे आर्थिक सुद्धा त्या ठिकाणी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आज आपण ज्या माध्यमातून पुढे जातो आहे ते माध्यम खूप पुढे चाललेलं आहे. कदाचित अशा प्रकारचं वातावरण निर्माण करते, म्हणजे आपण बघितलं असेल तर आता माणसाची आवश्यकता राहणार का इथपर्यंत आपण पुढे आलेलो आहोत. माणसाची खरंच आवश्यकता राहणार का? जग हे पूर्ण AI वर पुढे चालू आहे. इंडस्ट्रीज हा पूर्ण AI वर कन्वर्ट होत आहे. आधी म्हणजे माझ्यासारखं आता भाषण द्यायला या ठिकाणी सांगितलं तर माझी सुद्धा आवश्यकता पुढे राहील का असं मला वाटत नाही. म्हणजे खरंच भाषण द्यायची आवश्यकता राहणार का? आपण बघितलं आज ठिकाणी तर आपण प्रत्येक गोष्टी या माध्यमातून शासनाच्या आपल्याला पाहायच्या असतील तर मला वाटतं गुगलवर गेलं की आपल्याला 75% माहिती त्या गुगलवरनं मिळतं. त्याच्यापेक्षा थोडंसं स्मार्टला आपण पुढे गेलो तर आज आपण बघतो काय चॅट जीपीटी तुम्ही टाका, तिथे तुम्हाला पूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळतं. खरंच आमच्यासारख्या मेंटरची आवश्यकता असेल का? येणारा काळ हा टोटल मशीन मेड म्हणजे तुम्ही बघा प्रत्येक कामासाठी या ठिकाणी मशीन तुम्हाला मिळणार आहे, मशीन या ठिकाणी मिळत आहे. मग अशा वेळेस खरंच एका व्यक्तीची आवश्यकता राहू शकतो का? कारण की व्यक्तीच्या काम इंडस्ट्रीज मध्ये सर्वात कमी होत चाललेलं आहे, ऍडव्हान्स मध्ये चाललेलं आहे. आपण जगाकडे ज्यावेळेस बघतोय त्यावेळेस आपल्याला वेगळ्या पद्धतीचं काम करण्याची आवश्यकता आहे असं मला या ठिकाणी वाटतं. व्यक्तीची आवश्यकता आहे. जिथं मशीन काम करत नाही ना तिथं व्यक्ती लागतं. आता मशीन ज्या ठिकाणी असेल बुद्धिमत्ता तर त्या ठिकाणी लागेल, पण एखादी गोष्ट ती करायची असेल त्या व्यक्तीमध्ये ते नॉलेज असेल तर त्या व्यक्तीकडेच आपल्याला जावं लागणार आहे आणि तो व्यक्तीच ते काम करणार आहे. सर्व काम मशिनरी करू शकणार नाही, पण आपल्याला स्वतःची नॉलेज शक्ती किंवा स्वतःची माहिती स्वतःला तेवढं आपल्याला इम्प्रूव्हमेंट करणे अत्यंत महत्वाचे आहे असं या ठिकाणी मला वाटतं. त्यामुळे जे काही या ठिकाणी आपल्याला जे काही मिळणार आहे म्हणजे
म्हणजे या ठिकाणी आपल्याला डेटा मिळेल. डेटानंतर आपण एकामेकाला संपर्क करू आणि संपर्क केल्यानंतर जसं की गिरांकर साहेबांनी सांगितलं की बिझनेस इथला इथे डिस्ट्रीब्युशन व्हायला पाहिजे. आपल्या लोकांची प्रोजेक्ट त्या या ठिकाणी जे काही नाव आम्ही रमेश लास्त्रांचं नाव बघितलं, आमच्याकडे चांगले मेंटर आहेत. त्या ठिकाणी बोरकर सर आहेत, सीए सर आहेत, त्या ठिकाणी आपले रणजितजी आहेत ब्लूबर्डचे. अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या पद्धतीचं आपण सर्व समाजाला सहकार्य करण्यासाठी आपल्या सर्व संघटना पुढे येत आहेत. या ठिकाणी एवढ्याच नाही तर योजना सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. मला या ठिकाणी 2-3च गोष्टी या ठिकाणी सांगाव्याशा वाटतात. पहिली गोष्ट तर की आपण उद्यमिता करता म्हणजे उद्योजकतेचा, आता MSME असेल, MCD असेल, तर अशा प्रकारच्या उद्यमिता किंवा जे ट्रेनिंग असतात किंवा प्रशिक्षण असतात, हा सर्व प्रशिक्षणाची इफेक्टिव्हिटी 30% वर नसतं. व्हेरी फ्रँकली म्हणजे मी ट्रेनर आहे, तरी पण मी आज 30 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतोय. 30 वर्ष आय नोस की भाई यस मी एखादी ट्रेनिंग दिलं. आता थोड्या वेळा राऊत साहेबांनी सांगितलं मी कुठून सुरुवात केली आणि कुठपर्यंत पोहोचलोय. पण जग बदलत आहे, वेगवेगळ्या कॉम्पिटिशन आपल्या समोर लागत आहे. त्यामुळे आज आपल्याला ट्रेनिंग हा एक पहिलं प्राथमिक टूल्स आहे आणि या प्राथमिक टूल्स मध्ये आपल्याला 30% च्या वर आपल्याला ट्रेनिंगचे इन्फॉर्मेशन गॅदर्स होतात, व्यक्ती मोटिवेट होतो आणि तो व्यक्ती पुढे सस्टेन करण्यासाठी जातोय. तर आज आपण बघितलं भारतात असो की जगात असो, मोठ्या प्रमाणात त्याला पुढच्या स्टेपवर मदत करण्याची आवश्यकता आहे. त्याला मदत करण्याची आवश्यकता आहे, त्याला सस्टेन करण्याची आवश्यकता आहे. आणि हे सस्टेन करत असताना मग त्याला मोटिवेट झालंय, त्याला ट्रेनिंग झालं, इन्फॉर्मेशन गॅदर झालं, त्याचं प्रोजेक्ट आयडेंटिफाय करून झालंय, त्याला फायनान्ससाठी मदत, जागेसाठी मदत आणि शेवटीला त्याचा उद्योग सुरू करणे ही अत्यंत काळाची गरज झालेली आहे. आणि याकरता मी तुम्हाला सांगतोय की आज भारतभरामध्ये मोठ्या प्रमाणात इन्क्युबेशन सेंटर्स अवेलेबल झाले आहेत. इन्क्युबेट केले जातात. कदाचित बानाईचा पुढचा स्टेप इन्क्युबेशन सुद्धा असू शकेल. पण आज मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघतोय IIT असो, IIMS असो, ज्या काही मोठ्या इन्स्टिट्यूट आहेत, ज्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या असतील, गव्हर्नमेंट ऑफ म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटच्या असेल, SFCच्या, त्या सर्व इन्क्युबेशन मध्ये पुढे जात आहेत आणि त्याला इन्क्युबेट करून त्याला पुढे जात आहेत. तुम्हाला सांगितलं कार्यक्रमाला येण्याचं पण माझं काही तेवढं नव्हतं. मी मागच्या 10 दिवस गुजरातला होतोय. गुजरातच्या काही इंडस्ट्रीचं आमच्याकडे सर्वेचं काम होतं. काही इंडस्ट्रीला टोटल गुजरात हे फक्त 5 जिल्ह्यांवर चालतं. 70% फक्त इकॉनॉमी हे फक्त गुजरातची त्या 5 जिल्ह्यांवर पूर्ण केली जातं. तुम्हाला दुसरं सांगतोय की त्या ठिकाणी बघितलं तर 8व्या वर्गापासून मुलाला उद्योजकतेची धडे दिले जातात. उद्योजकतेची धडे पैशाशिवाय दुसरं काही कोणी बोलत नाही, कधी टाइमपास करत नाही. धंदा कितना है, पैसा कितना कमाया, पॉलिटिकल लोकांना काही सांगत नाही. त्यामुळे दोन्ही गोष्टी स्ट्रॉंग असायला पाहिजे. पॉलिटिकल विजन पण तेवढं स्ट्रॉंग असायला पाहिजे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन पण तेवढं स्ट्रॉंग असायला पाहिजे. तुम्हाला त्या ठिकाणी असं आम्ही आता काही राज्यांचे सर्वे आम्ही आता करतो आहे, त्या राज्यांमध्ये काय जात आहे आणि त्या राज्यातली उद्योजकता कशी विकसित होत आहे हे सुद्धा आम्ही आता सर्वेमध्ये. मी आता EDI बरोबर होतो. EDI सध्या आता गांधीनगरला काही जिल्ह्यांचा आम्ही सर्वे केला. एंटरप्रेन्योरशिप कशी डेव्हलप होऊ शकतं, इन्क्युबेट कसे होतात. आता हे सर्व त्या त्या राज्याच्या इम्प्लिमेंटेशनवर असतं. तुम्ही बघा ना, आता कुठलाही नेता किंवा कुठलाही काय असा, हा नेत्याला काही समजतं का की काही एवढं मोठं मी करायचं, एवढे पॉलिसी बनवायचं, कधीच समजत नाही नेत्या लोकांना. नेत्या लोकांना कोण सांगतं चांगलं काय करायचं म्हणून? ब्युरोक्रेसी म्हणजे जो IAS असतो, जो ब्रिलियंट असतो ना, तो सांगतो एखाद्या नेत्याला की बाबा आपला असं केलं तर येऊ शकतं आणि त्याच्यावर नंतर मी पॉलिसी बनवतो. ब्युरोक्रेसी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे खूप ते बुद्धिमत्ता जी म्हणतोय ह्याच्या आधारित, तर ही काही AI करू शकणार नाही. पण अशा प्रकारची IAS लोक किंवा त्या सेक्रेटरी लेवलची लोक ती एक पॉलिसी बनवण्यासाठी मदत करू शकतात. मी आता तुम्हाला सांगतो पूर्ण भारतामध्ये सर्वात जास्त IAS कुठले असतील? UP किंवा बिहारमध्ये नंबर टॉप पूर्ण भारतात मिळतो. भारतामध्ये एंटरप्रेन्योरशिपचा, बिहारमध्ये एंटरप्रेन्योरशिपचा तेवढा काय म्हणतात त्याला, खूप साऱ्या इंडस्ट्रीज आहेत आणि औद्योगिकरित्या बिहार पुढे आहे असं म्हणता येईल का? नाही. त्याचं कारण आहे तिथलं लहान मुलापासूनच पहिले सुरू होतो, मला काय करायचं आहे, IAS बनायचं आहे, मला ब्युरोक्रेसीमध्ये जायचं आहे. राईट ना? तुम्ही बघा बिहार मधले किंवा UP मधले बघा, ते जेवढे असतील ना, म्हणजे मला साहेब व्हायचं आहे किंवा मला उद्योजक व्हायचं असं म्हणणार आहे. हीच गोष्ट तुम्ही महाराष्ट्र बघा, काही प्रमाणामध्ये तमिळनाडू बघा, कर्नाटका बघा, गुजरात बघा, ज्या ठिकाणी अशा प्रकारचं माइंडसेट 8व्या 10व्या वर्गापासूनच घडवलं जातं, ज्या ठिकाणी अशा प्रकारचे वातावरण तयार. मला आज या ठिकाणी खूप आनंद आहे. मी आजपासून काही बानाईशी जुडलेला नाही, तर मी साधारणपणे 2011-12 पासून बानाईशी मी जुडलेला आहे.
बाणाईच्या पहिल्या म्हणजे उद्योजकताचं प्रशिक्षण व्हावं अशा प्रकारची एक अट होती. त्या दिवसपासून मी बाणाईच्या सोबत आहे. पहिला ट्रेनिंग प्रोग्राम इथे स्वतः केली, मी काही केलं. आणि आज एवढे आपल्या उद्योजक या पुस्तकात वाचल्यानंतर किंवा आपल्या मार्गदर्शिकामध्ये वाचल्यानंतर अत्यंत मनापासून मला आनंद झाला. आपल्याला एक एक का होईना पण सर्व काय होत आहे, जुळताय. आणि जुळजुळू हा एक दिवस एक मोठा समाजामध्ये उद्योजकतेचं निर्माण होईल. आणि हेच निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या दिवशीला कुठल्याही प्रकारच्या आपल्याला मोठं होता येत नाही, ते नोकरीतून बिलकुल होता येत नाही. छोट्या मोठ्या नोकऱ्यातून आपण काही मोठं होऊ शकत नाही. आर्थिक जसं की आर्थिक चळवळ, आपण आपल्या बुद्धिस्ट आर्थिक चळवळ, ही चळवळ आपल्याला पुढे घेऊन जायची असेल, पुढच्या पिढीला मोठं सस्टेन करायचं असेल आणि आपल्याला पॉलिसी मेकिंग आणि कुठल्याही गोष्टीमध्ये आपलं सहकार्य म्हणजे त्या ठिकाणी पाहिजे असेल तर आर्थिक प्रगतीशिवाय दुसरी प्रगती शक्य नसते. तुमच्याकडे किती पॉवर आहे इकॉनॉमिकल, ते पॉवर आपल्याला पुढे घेऊन जातं. आणि समाजामध्ये हे पॉवर पुढे नेण्यासाठी मी ज्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करतोय, आता 5-6 वर्ष आहे रिटायरमेंटला. त्या 5-6 वर्षामध्ये माझ्याकडनं जेवढं काही होते मी करतोय तेवढं काम आम्ही करत असतोय. आम्ही आता वेगळ्या प्रकारच्या कामासाठी आम्ही सध्या आता पुढे जातो. आणि या माध्यमातून आपण नक्कीच महात्मा ज्योतिबा फुले बिझनेस गायडन्स सेंटरला जी काही मदत याच्या आधी पण किंवा आता लागली ती नक्की आपण एक मेंटर म्हणून आपण नक्कीच या ठिकाणी करता येईल. परत एकदा या ठिकाणी खूप जास्त न बोलताना म्हणजे जी काही या ठिकाणी उद्योजक निर्देशिका काढलेली आहे व्यवसायाच्या संदर्भात, व्यवसायाच्या माइंडसेट करण्यासाठी, व्यावसायिकांना जोडण्यासाठी हे अत्यंत उल्लेखनीय काम बाणाईने केलं. त्याबद्दल मी माझ्यातर्फे आमच्या केंद्राच्या वतीने मी या ठिकाणी बाणाईचं मनापासून आभार व्यक्त करतोय आणि माझे लांबलेले शब्द याच ठिकाणी थांबवतो. सर्वांना जय भीम. थँक्यू. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.